यशाया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराची वचने ऐका. गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा. दुष्टपण करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथाचा न्याय करा. विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, चला या, आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी बनतील. तुम्ही माझे ऐकावयाला तयार व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. तुम्ही बंड कराल तर तरवार तुम्हाला खाऊन टाकील. कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यांस म्हणाला, शास्त्री व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते उपदेश करतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.